केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं। केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा, मोदींच्या फडणवीसांना सूचना। संजय राऊतांचा हा मोठा दावा। संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार। राऊतांच्या दाव्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, फडणवीस सर्व गुण संपन्न। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार। धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार, प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका। नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेस नेत्याच्या कृतीवरून चर्चांना उधाण। काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका। सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवावा लागेल। धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा। मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी। मंत्री पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य चर्चेत। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला। दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवर उदरनिर्वाह। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो। महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। केरळच्या पठाणमथिट्टा या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, भीषण पूरस्थिती। आरनमुला चेंगनूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, वाहतूक ठप्प। स्थानिक नागरिक आणि भाविकांचे हाल। पुराच्या पाण्यात शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं।